नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करताना तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता प्रॉब्लेम येत आहे का? तर मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला अशा पद्धतीने ई-के-वाय-सी करावी लागणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही जर ई-के-वाय-सी केली तर तुम्हाला एकही प्रॉब्लेम बघायला मिळणार नाही। तर मित्रांनो, आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही बघायला मिळेल, तर कशा पद्धतीने तुम्ही ही ई-के-वाय-सी करायची जेणेकरून तुम्हाला एकही एरर येणार नाही। तर ते बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर मित्रांनो, खूप साऱ्या महिलांना आता या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक बरोबर टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचे एरर बघायला मिळेल। प्लीज इंटर व्हॅलिड कॅप्चा। तर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा इंटर करायला लागेल। तर तुम्ही बरोबर सुद्धा तुम्ही या ठिकाणी कॅप्चा फिल केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने हा एरर बघायला मिळेल किंवा सर्व्हर डाऊन असे 4-5 प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी एरर बघायला मिळतील। तर याबद्दलची आता यावर सोल्युशन काय, तर ते आपण आता पुढे बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा ई-के-वाय-सी तुमच्या मोबाईलमध्ये करत असाल तर सर्वात पहिले तुम्हाला आता या ठिकाणी सेटिंगमध्ये जायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप सांगणार, त्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला एकसुद्धा एरर या ठिकाणी बघायला मिळणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे, डेव्हलपर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे। तर डेव्हलपर ऑप्शन तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी डेव्हलपर ऑप्शन म्हणून एक बघायला मिळेल। तर त्या डेव्हलपर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हा डेव्हलपर ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी मी ऑन करून घेतलेला आहे। तर तुमचा या ठिकाणी हा ऑफ असणार आहे। तर हा ऑन कसा करायचा, तर सर्वात पहिले जर तुम्ही या ठिकाणी डेव्हलपर ऑप्शन जर हा सिलेक्ट केलं, सर्च केलं, तर तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपर ऑप्शन बघायला मिळणार नाही। तर आपण अजून बघू का डेव्हलपर ऑप्शन तुम्ही जर या ठिकाणी सर्च केलं तर तुम्हाला या ठिकाणी सर्च होणार नाही। तर ते फाइंड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अबाउट फोनमध्ये जायचं आहे। तर तुमचा जो अबाउट फोन असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुमचं जे व्हर्जन असेल तुम्हाला या ठिकाणी आता या ठिकाणी न्यू व्हर्जन दिलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला 4 वेळेस क्लिक करायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की यू आर नाव डेव्हलपर। तर या ठिकाणी आता परत तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन हे सर्च करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपर ऑप्शन हे बघायला मिळेल। तर तुम्ही या ठिकाणी ऑन हे करू शकता। तर या ठिकाणी आपलं हे ऑन झालेलं आहे। तर मित्रांनो, हे ऑन झाल्यानंतर तुम्हाला परत तुमची जी वेबसाईट आहे ई-के-वाय-सी करण्याची, तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला परत यायचं आहे। तर अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे। तर तुम्ही बघू शकता की आपण या वेबसाईटवर आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला आता या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला ई-के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण माहिती ही टाकायची। तर लाभार्थी क्रमांक नंबर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे तर कॅप्चा फिल करायचा आहे। तर कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP पाठवा। तर OTP पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP हा सक्सेसफुली हा पाठवला जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही संपूर्ण स्टेप फॉलो करून जर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी जर केली तर तुम्हाला या ठिकाणी एकसुद्धा एरर हा बघायला मिळणार नाही आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा आता लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये ही ई-के-वाय-सी करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुली झाली की नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।